Dear friends, today we are going to learn the new use of where there. म्हणजे आजच्या या व्हिडिओत आपण वेअर देअरचा वापर शिकणार आहोत. वेअर देअरचा वापर करून वाक्य कसं तयार केलं जातं ते शिकणार आहोत. फर्स्ट ऑफ ऑल, वेअर देअरचा अर्थ काय होतो मित्रांनो? जेथे तेथे असा अर्थ. मग वेअर देअरचा वापर कसा केला जातो वाक्यामध्ये ते बघूया विथ द एक्झाम्पल्स. फॉर एक्झाम्पल, जेथे अंधार आहे तेथे रोशनी आहे. जिथे अंधार आहे तर उजेड आहे, रोशनी आहे असं सांगायचे असेल तर वेअर देअरचा वापर करून कसं सांगता येईल? फर्स्ट ऑफ ऑल काय करायचं? वाक्य सुरुवात वेअर देअरने करायची. वेअर देअर इज आहेचा अर्थ इज. डार्कनेस, darkness, comma, there is light, there is light. Where there is darkness, there is light. याला म्हणतात जेथे अंधार आहे तेथे रोशनी आहे, प्रकाश आहे. अंडरस्टूड? सेकंड एक्झाम्पल, जेथे हार आहे तेथे जीत आहे. जेथे हार आहे तिथं जीत आहे. मग कसं सुरुवात करणार? वेअर देअरने सुरुवात करायची. वेअर देअर इज डिफीट, डिफीट, देअर इज विक्टरी, विक्टरी. जेथे हार आहे तेथे जीत आहे असं सांगायचे असेल तर वेअर देअर इज डिफीट, देअर इज विक्टरी असं वाक्य तयार होतं वेअर देअरचा वापर करून. नेक्स्ट एक्झाम्पल, जेथे इच्छा आहे तेथे मार्ग आहे. आपण म्हणतो तिथे इच्छा आहे तिथं मार्ग सापडतो असं ते अर्थ आहे. ओके, जिथं इच्छा आहे तिथं मार्ग आहे. ओके, कसं येईल मग? वेअर देअर इज विल, देअर इज विल. विलचा अर्थ काय होतो? इच्छा. WILL, विल म्हणजे इच्छा. ओके, देअर इज वे, देअर इज वे. जिथे इच्छा आहे तेथे मार्ग आहे. म्हणजे काय? वेअर देअर इज विल, देअर इज वे असं म्हटलं जातं. म्हणजे हा वेअर देअर, वेअर देअर, वेअर देअरचा वापर अशा पद्धतीनं वाक्यात करून वाक्य तयार करता येतं. गॉट इट? ओके. कसा वाटला व्हिडिओ? तर अशा पद्धतीचे व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. ओके, आणि लाईक करा. थँक्यू.